स्वागत दोस्तांनो. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत असणार आहात अशी अपेक्षा करते. कारण की पुन्हा एकदा कुठेतरी असं वाटतंय की आपल्या भोवती असणारं जे संकट आहे ते आपल्या हलगर्जीपणामुळे घडत होतंय की काय. ज्या आपल्या शाळा सुरू होणार होत्या ते पुन्हा लॉकडाऊन किंवा अशा गोष्टींचं संकट आपल्या भोवती घोंगावतंय की काय. आपलं दुर्लक्ष आणि निष्काळजी या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे. तर तुम्ही तुमच्या परीने ही संधी अजिबात घेऊ नका निष्काळजीपणाची आणि दुर्लक्ष करण्याची. त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टींमधून वाचणार आहोत आणि आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा सुरक्षित ठेवणार आहोत. आपल्या गोष्टींचा सिलसिला हा असाच पुढे निरंतर सुरू राहणार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी आपण बघत होतो आणि संत ज्ञानेश्वर हे आळंदीमध्ये आल्यावरती त्यांनी संपूर्ण वातावरण कसं बदलून टाकलं आणि त्या वातावरणामध्ये ती सगळी भावंड कशी रममाण झाली हे आपण गेल्या वेळी बघितलं होतं. आज बघूया पुढची गोष्ट. तर मुलांनो, हे आजूबाजूच्या वातावरण जे आपण आत्ताच ऐकलं की आजूबाजूचं वातावरण कुठेतरी बिघडतंय, ते चांगलं करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. संत ज्ञानेश्वरांनी आपलं अस्तित्व हे फक्त आणि फक्त याच गोष्टीसाठी आहे की आजूबाजूचा परिसर, तिथले राहणारे लोक यांचं जगणं, त्यांचं आयुष्य सुसह्य करायचं, चांगलं करायचं, सगळं गढूळ वातावरण, सगळ्या वाईट गोष्टी यांचा निपटारा करून टाकायचं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय देव रूपाने येऊन सुद्धा त्यांनी ठरवलेलं होतं. एवढी लहान लहान ती मुलं होती आणि तरी सुद्धा त्यांना त्यांच्या आयुष्याची ध्येय माहिती होती. आळंदी परिसरातला संपूर्ण जो भाग होता हा परिसर सगळा त्यांच्या भजन, प्रवचन, कीर्तन यांनी अक्षरशः दुमदुमून गेला होता. खूप बदल झाला होता. लोकांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य आलं होतं. देवाकडे जायचं तर मंदिर प्रवेश नाही, देवाकडे अशा पद्धतीने सोहळं ओळच केलं पाहिजे, मग अमुक याच्या घरामध्ये अमुक अशी गोष्ट झाली की तिकडे देवपूजा करायचीच नाही. देवाकडे जाण्यासाठी इतके सगळे अवघड कठीण कठीण अडथळे घालून ठेवलेले होते या धर्ममार्तंडांनी. संत ज्ञानेश्वरांनी देवाचा, देवभक्तीचा सोपा साधा मार्ग लोकांना सांगितला. देवभक्ती म्हणजे काय आता पुन्हा सांगा. आपल्या मनाला एक शांतता हवी असते आणि आपण कुठल्या तरी प्रकारचं गाणं ऐकतो, श्लोक, अभंग ऐकतो आणि मनाला त्यामधून एक प्रकारचा निवळ मिळतो, शांतता मिळत असते, एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो आणि हे आपल्याला सगळं अध्यात्म देत असतं. आपण आपली गाणी सुद्धा बघितली तर आध्यात्मिक गाणी ऐकल्यावरती, देवाची गाणी ऐकल्यावरती आपल्या मनाला शांतता मिळते बाकीच्या गाण्यांबरोबरच. आता आपण कितीही हुल्लडबाजीची गाणी मध्ये मजा मस्तीसाठी ऐकत असलो तरी सुद्धा देवाची गाणी सुद्धा मनाला तितकीच प्रसन्नता देतात. तर हे सगळं वातावरण असं बदललेलं होतं त्यांच्या प्रवचनांनी. आजूबाजूचे खेडे, पाड्या, वस्ती सगळीकडून लोक येत होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक यायचे त्यांची ती प्रवचनं ऐकण्यासाठी. तिथे जी आपली इंद्रायणी नदी होती त्याच्या तीरावरती वेगवेगळ्या धर्मशाळांमध्ये लोक राहायचे, झोपड्या बांधून राहायचे आणि भजन प्रवचनं याचा सगळ्याचा लाभ घेऊन लोक तिथून निघून जायचे. असं सुंदर वातावरण एका ठिकाणी होतं की तिकडे धर्म मार्तंड, प्रकांड पंडित, स्वतःला काहीतरी समजणारे यांचं सगळं प्रस्थ संपलं होतं. संत ज्ञानेश्वरांनी त्यांना माणसांमध्ये आणलं होतं. त्यांना देवाच्या सोप्या पद्धतीने जवळ जाण्याचा मार्ग दाखवला होता आणि आतापर्यंत आपण जे करत होतो ते कसं चुकीचं आहे हे त्यांना दाखवल्यावर त्यांना सुद्धा चांगल्या मार्गावरती संत ज्ञानेश्वर एवढ्या लहान वयात मुलांना घेऊन आले होते. मग आपलं कर्तव्य आपण नक्कीच स्मरलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. हे या गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि म्हणून आपण या गोष्टी ऐकतो. पण एका ठिकाणी ना वातावरण अगदी वेगळं होतं. तापी नदीच्या तीरावरती हे जे आश्रम असायचे देवांचे किंवा साधू संतांचे, हे नद्यांच्या किनारी असायचे. तिथे वातावरण छान असतं, शांत असतं, शुद्ध असतं. प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या सहवासामध्ये ते देवाची ध्यानधारणा करू शकायचे आणि तिथे त्यांना एक प्रकारे खरं म्हणतो तो आनंद मिळायचा आध्यात्मिक. त्यामुळे या नद्यांच्या किनाऱ्यावरती या संत साधू संतांचे आश्रम असायचे. तर तिथे थोडंसं वेगळं वातावरण होतं. तो आश्रम असा भला मोठा अवाढव्य आश्रम होता. सगळे शिष्यगण असे तिथे बसलेले होते आणि एक साधू तपस्वी त्यांच्या पर्णकुटीतून आतमधून बाहेर आले
त्यांच्या डाव्या हातामध्ये जिवंत नाग होता, उजव्या हातामध्ये असं चकाकणारा त्रिशूळ वगैरे होतं आणि चेहऱ्यावरती असं प्रचंड अवडंबर आणि एक प्रकारे असं गर्व होता. आणि त्या याच्यामध्ये आल्यावरती अरे आज सगळे शिष्यगण दिसत आहेत, कोणी भाविक आलेले नाहीत माझ्या दर्शनाला, असं त्यांना कुठेतरी त्यांच्या डोळ्यांना उणीव भासली. आणि तिथे त्यांचे जे आलेल्या लोकांवरती सगळी नजर फिरली आणि मग ते आपल्या आसनावरती आसनस्थ झाले. आणि हेच मुलांनो वटेश्वर तपस्वी योगी म्हणून ओळखले जाणारे श्री चांगदेव महाराज होते. या चांगदेव महाराजांविषयी आज या गोष्टीत आपण बघणार आहोत. महाराज बाहेर आले, बसले ते, आणि दर्शनाला कुणीच आलेलं नव्हतं. वटेश्वर महाराजांनी त्यांनी चौकशी केली, चांगदेव महाराजांनी त्यांचे जे प्रमुख शिष्य होते त्यांच्याजवळ शिवनाथ म्हणून, की काय झालं. तेव्हा शिवनाथ म्हणाले की अजून काही दिवस तरी तुमच्या दर्शनाला इथे कोणीही भाविक येण्याची शक्यता नाहीये. असं शिवनाथांनी म्हटल्यावरती त्यांचा तळतळाट झाला की अरे माझ्या दर्शनाला येणार नाहीत, मग लोक जाणार तरी कुठे. म्हणजे माणसाची अशी प्रवृत्ती असते की आपल्या आजूबाजूला एक असा समूह पाहिजे की जो आपली सतत स्तुती करत राहील. निस्वार्थीपणे एखादी सेवा करायची किंवा निस्वार्थीपणे एखादी गोष्ट करायची आणि लोकांनी वाहवा करायची गरज नाही. लोकांना फक्त आपल्याकडून काहीतरी दिलं गेलं पाहिजे अशा वृत्ती तेव्हापासून या समाजामध्ये नव्हत्या. आणि ज्या होत्या त्या प्रत्येकामध्ये ही गोष्ट किंचितशी तरी होती की माझी कुणीतरी तारीफ केली पाहिजे, माझीच कुणीतरी स्तुती केली पाहिजे. एक असा माझ्या भोवती गोतावळा असला पाहिजे ज्यांनी सतत माझ्याबद्दल बोललं पाहिजे. मग त्यांच्याकडे भरपूर विद्या असेल, कुठल्याही गोष्टी असतील तरी प्रत्येकाची ही इच्छा असते. आणि तशीच इथे चांगदेव महाराजांची ही असलेली आपल्याला दिसून येते मुलांनो. बघा, लहान मुलांमध्ये सुद्धा ह्या प्रवृत्ती असतात की मला चांगलं म्हटलं पाहिजे, आणि जो कोणी मला चांगलं म्हणत नाही तो माझ्या याच्यामध्ये येत नाही, त्याला मी लगेच बॉयकॉट करून टाकतो, ती व्यक्ती माझ्या याच्यामध्ये बसत नाही. मग आपण तिथे स्वतःला सुधारायला जात नाही, त्या व्यक्तीच्या चांगल्या गुडबुक्समध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही, त्या व्यक्तीवर सरळसोट आपण काट मारतो आणि मोकळे होतो. तर इथे चांगदेव महाराज जे आहेत त्यांना असं सांगितल्यावर ते भडकले, कुठे गेले सगळे भाविक, गेले तरी कुठे. तेव्हा शिवनाथ म्हणाला, महाराज सगळे गावकरी जे आहेत ते आळंदी गावी गेलेले आहेत. हरिपाठ तिकडे, कीर्तन मेळा चालू आहे, हरिनामाचा उत्सव सुरू आहे, भजन प्रवचन आहेत, आणि महिनाभर तरी कुणी परत येणार नाहीत तिकडून. तेव्हा ते महाराज एकदम उसळले आणि म्हणाले, कोणाला बघायला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या भजन कीर्तनाला ते सगळे गेलेले आहेत असं शिवनाथ म्हणाला. महाराज, कोण महाराज? तो आळंदीचा पोरगा, तो एवढासा चमत्कार दाखवणारा, तो महाराज केव्हापासून झाला? आम्ही असताना इथे कोणी महाराज वगैरे होऊ शकत नाही. असे काय लोकांना चमत्कार दाखवून कोणी महाराज होत नसतं. एवढा कोण तो मोठा आणि काय एवढा तो लागून गेला? तेव्हा शिवनाथ शिष्य म्हणाला की महाराज ज्ञानेश्वर हे त्यांच्यावरती लोकांची श्रद्धा बसली आहे. देवाच्या जवळ जाण्यासाठी सोपा भक्तीचा मार्ग त्यांनी प्रत्येक जण देवाच्या चरणी जाऊ शकतो. प्रत्येकाचा देवावर, भक्तीवर, अध्यात्मावर तितकाच अधिकार आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिलं. कोणीही मोठा नाही, श्रेष्ठ नाही आणि कोणीही लहान नाही, सगळे आपण एकसारखे देवाची लेकरं आहोत आणि आपण कोणीही देवाजवळ जाऊ शकतो. देवानी कोणालाही अटकाव केलेला नाही. हा साधा आणि सोपा भक्तीचा सिद्धांत त्यांनी लोकांना सांगितला. त्यांनी चमत्कार केलेले नाहीत कोणतेही. आणि लहान लहान मुलं आहेत ती हे ऐकल्यावरती एकदम ते चिडले, भडकले. चांगदेव महाराज, तू त्यांची स्तुती करतोयस, माझा शिष्य असून माझ्या समोर. तेव्हा ते परत म्हणाले की त्यांनी रेड्यामुखी वेद वदवले, त्यांनी एका गंधर्वाला मुक्तता दिली. ऐकता चांगदेव महाराज पुन्हा एकदा उसळले, बास पुरे कर त्या पोरट्याचं माझ्या समोर कौतुक. मला अजिबात मी खपवून घेणार नाही. आणि तुला माहिती नसेल किंवा तुला माहिती असेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो की मला 64 कला, सगळ्या विद्या, सगळे वेद, ऋग्वेद, रिद्धी सिद्धी मला अंकित आहेत. 1400 वर्ष मी तपश्चर्या केलेली आहे. बघा, 1400 वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली असून सुद्धा मनामध्ये इतका अहंभाव, इतका गर्व त्यांच्या होता. ते कुठल्याही प्रकारे लीन झालेले नव्हते. आणि ही जी छोटी छोटी मुलं होती ही तरी सुद्धा लीन होती, एवढी लहान असून सुद्धा.
म्हणजे तुमच्याकडे लीनपणा असणं, नम्रपणा असणं, रुजूपणा असणं, स्वतःबद्दल मोठेपणा नसणं कुठल्याही बाबतीत, ही गोष्ट तुमचं ज्ञान जर तुम्हाला शिकवत असेल तर ती अतिशय महत्त्वाची आहे. मी म्हणजे कोणीतरी हे तुम्हाला कधीही पुढे जाऊ देत नाही. आत्मज्ञान असणं खूप गरजेचं आहे की मी 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 काय आहे, एक क्षुल्लक प्राणी आहे. माझ्याकडून जितकं होऊ शकेल तितकं मी लोकांप्रती केलं पाहिजे, माझ्याकडून लोकांना दिलं गेलं पाहिजे, हा भाव तुमच्या मनात असला पाहिजे. मी म्हणजे सर्वश्रेष्ठ, मला सगळं काही येतं, मी सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करतो, हे जे आहे ही गोष्टी, ही वृत्ती जी आहे ती चुकीची आहे. आणि असा विचार करता करता ते आतमध्ये गेले चांगदेव महाराज आणि मग विचार करायला लागले की अरे हे जे काही लोक एवढे त्यांचं लोक कौतुक करतायत, त्यांच्या दर्शनाला जातात, म्हणजे काय आहेत ही मुलं आपल्याला बघायला पाहिजे. आपण त्यांना आपलं सामर्थ्य दाखवून दिलंच पाहिजे, नाहीतर या मुलांचं महत्त्व काही कमी नाही होणार, ते कायम वाढतच राहणार. आणि हे आपण केलंच पाहिजे असा मनात विचार येऊन ते शिवनाथला बोलवून घेतात त्यांच्या शिष्याला आणि सांगतात की त्याला चल, त्यांना एक पत्र लिही. आणि चांगदेव महाराज मध्येच अडखळतात. मायना काय लिहायचा? मायना म्हणजे आपण सुरुवात करतो की नाही पत्राची, डिअर, प्रिय, तीर्थस्वरूप किंवा जे काही असेल ते त्याला मायना म्हणतात. तर त्यांच्या मनात विचार येतो, अरे काय लिहायचं? तीर्थरूप लिहायचं? तर ही मुलं तर खूप लहान आहेत, माझ्यापेक्षा प्रचंड लहान असणारी अशी ही मुलं आहेत आणि मग त्यांना आपण मोठेपणा दिल्यासारखा होईल, त्यांचं श्रेष्ठत्व आपण मान्य केल्यासारखं होईल त्यांना तीर्थरूप लिहिलं तर. आणि चिरंजीव लिहायचं तर लोक त्यांना महाराज म्हणतात, त्यांचे आशीर्वाद घेतात. मग लिहावं तर नेमकं काय लिहावं असं ते गोंधळात पडतात. त्यांच्या दर्शनाला लोक जातात, मग ते गोंधळतात आणि शेवटी म्हणतात की जाऊ दे, काहीच लिहू नकोस, हे असंच कोरं पत्र घेऊन तू त्यांच्याकडे जा. आणि एक दिवशी छानपैकी सकाळी सगळी कामं आटपून, माधुकरी मागून सगळी भावंड छान शांतपणे अंगणामध्ये बसलेली असतात आपल्या पर्णकुटीच्या. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई. निवृत्ती महाराज सोपानाला ऋग्वेदातले जे हे आहेत, श्लोक आहेत, त्याचे अर्थ समजावून सांगत असतात आणि ते ऋचा पाठ करून घेत असतात त्याच्याकडनं. मुक्ता अंगणात असणाऱ्या पक्ष्यांना दाणे घालत असते. मोर, लांडोर, छानपैकी पक्षी वेगवेगळ्या पद्धतीचे. तिथे वातावरण निसर्गरम्य असल्यामुळे छान वातावरण असतं. संत ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते हरिपाठ लिहित असतात. असं सुंदर दृश्य असतं आणि त्यावेळी तिथे एक घोडेस्वार येतो, घोड्यावरून तपडक तपडक तपडक, आणि अंगणाच्या बाहेरच्या बाजूला घोडा थांबवतो. त्या सगळ्या मुलांना असं वाटतं की अरे हा तर वेशावरून संन्यासी दिसतोय, साधू दिसतोय, पण घोड्यावरून आलाय, सैनिक नाहीये. ते विचारात पडतात आणि तितक्यात बाहेरच्या बाजूला घोडा थांबवून बांधून ते अंगणामध्ये येतात. अंगणात आल्यावरती निवृत्तीनाथ उभे राहतात आणि त्यांना नमस्कार करतात. आमच्या सगळ्यांचा तुम्हाला नमस्कार आहे गुरुदेव, या तुम्ही बसा, काय काम आहे आपलं आणि आम्ही काय आपली सेवा करावी तुम्ही सांगाल का? हे ऐकल्यावरतीच शिवनाथ एकदम भारावून जातो की असं आदरातिथ्य, इतकं आगत स्वागत हा प्रकार आजपर्यंत त्यांनी कधी अनुभवलेलाच नसतो. असं हिडीस पिडीस, हाडतूड, मी श्रेष्ठ अशा पद्धतीचंच सगळं त्यांनी ऐकलेलं असतं. आणि हे काय, त्यांना वाटतं एवढे मोठे महाराज वगैरे लोक म्हणतात, एवढे दर्शनाला येतात, एवढी छोटीशी पर्णकुटी, कोणी शिष्यगण नाही आणि ही मुलं साध्या चटईवर बसलेत. पण आपल्या चांगदेव महाराजांकडे तर असा मोठा अवाढव्य आश्रम, एवढे सगळे शिष्यगण आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांना तासनतास दिवसेंदिवस वाट बघायला लागते. इथे तर असं काहीच नाहीये. किती साधं सोपं छान वातावरण आहे, किती सुंदर दृश्य आहे, हे ते बघतच बसतात. तेवढ्यात मुक्ता गुळपाणी घेऊन येते, त्यांना चटईवर बसवतात, आदरातिथ्य करतात त्यांचं, आणि त्या सगळ्या गोष्टींनी ते भारावून गेलेले असतात. आणि मग ते सांगतात की मी वटवृक्ष चांगदेव महाराजांचा शिष्य शिवनाथ आहे आणि त्यांचं पत्र घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे. आणि झोळीमधून ते पत्र काढून ते समोर करतात, ते निवृत्तीनाथाकडे देतात. आणि हे चांगदेव महाराजांनी दिलेलं पत्र निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वरांकडे देतात आणि ज्ञानेश्वर ते पत्र बघतात आणि मुक्ताबाईकडे देतात. मुक्ता ती छोटी असली तरी गप्प बसणारी कसली. आपल्या भावाला ज्ञानेश्वरांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून ताटीचे अभंग जिने गायले होते ते पत्र बघून ती म्हणते, 1400 वर्ष तपश्चर्या करणारे वटवृक्ष चांगदेव महाराज अगदी कोरेच राहिलेत रे दादा.
1400 वर्ष तपश्चर्या करून त्यांना काहीच लिहायला सुचलेलं नाहीये आणि त्यांना एकदम कसं तरी ओशाळले हे वाक्य ऐकून मुक्ताचं, जे शिवनात आलेले होते ते. पण मुक्ताला वाटले की आपण काहीच चुकीचं बोललेलो नाहीये, आपण कुठे काय चुकीचं बोललो. त्यामध्ये ती पुन्हा म्हणते की दादा, यामध्ये त्यांचा अपमान करावा असं माझा मुळीच हेतू नाहीये. आणि वटेश्वर चांगदेव महाराज हे ज्येष्ठ श्रेष्ठ सिद्धयोगी आहेतच, पण अनेक देवदेवता त्यांना प्रसन्न आहेत, तरी पण अद्याप त्यांना सद्गुरूची कृपा झालेली नाही. आणि ते गुरुची कृपा होणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यांना आत्मज्ञान झालेलं नाहीये. म्हणजे या मुलांना मी तीर्थरूप लिहावं तर मोठे पण दिल्यासारखं होईल, या मुलांना चिरंजीव लिहावं तर ती मुलं काहीतरी अशा पद्धतीने लोकांना ज्ञान देत आहेत. या कश्मकशमध्ये, या विचारामध्ये, या गोंधळामध्ये त्यांनी पत्र कोरच पाठवलंय रे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सगळ्या प्रकारचा गोंधळ आहे. आणि एवढा मोठा योगी, एवढा सिद्धी असणारा, त्याच्या मनामध्ये असा गोंधळ निर्माण होणं म्हणजे मला चुकीचं वाटलं, म्हणून मी हे बोलले. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सगळी भावंड अक्षरशः चकित झाली की ती वयाने लहान आहे पण तरी पण एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते, म्हणजे हे आहे. तेव्हा ज्ञानेश्वर समजावण्याच्या सुरात तिला म्हणाले की बेटा मुक्ता, तुझे हे विचार जे आहे ते अगदी योग्य आहेत. जोपर्यंत आपल्याला सद्गुरूची कृपा होत नाही, आपल्याला एखादा चांगला गुरु, बघा आपल्या आयुष्यामध्ये गुरु वेगवेगळ्या रूपात असतो. आपल्याला शाळेत शिकवणारे आपले गुरु असतातच, पण तुम्हाला चांगलं काय, वाईट काय, चुकीचं कोणती गोष्ट आहे, चांगली कुठली गोष्ट आहे, हे ज्या वेळी तुम्ही चुकता त्यावेळी परखडपणे आणि कठोरपणे तुम्हाला जो सांगतो आणि त्यापासून परावृत्त करतो तो तुमचा गुरु असतो. मग ती तुमच्या आईच्या रूपात असेल, वडिलांच्या रूपामध्ये असेल, एका मित्राच्या रूपामध्ये असेल, कोणाच्याही रूपामध्ये हा गुरु असू शकतो. कारण त्यावेळी मुद्दाम गुरूंकडे जाऊन हे शिक्षण घेतलं जायचं. पण मुलांना आता तसं नाहीये. त्यामुळे हे गुरु जे आहेत आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारे, हे आपण ओळखायला शिकले पाहिजेत आणि आपल्या आयुष्याचं कल्याण आपण केलं पाहिजे, हे आपल्याला इथून समजतं. हे झालंच पाहिजे. आणि आता चांगदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये हे आत्मतेज जागवण्याची वेळ कुठेतरी आली आहे, तू म्हणतेस त्याप्रमाणे, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. आणि त्यांच्यामध्ये जो काही अहंकार आहे तो नाहीसा करून टाकायची वेळ आली आहे. त्यांना आत्मज्ञान झालंच पाहिजे. चांगदेव महाराजांचं कोरं पत्र म्हणजे त्यांच्या मनाचा आरसा आहे. ते कोरच राहिलं एवढी वर्ष जप करून. एवढं सगळं वाचतो आपण, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, पण आपण असे कोरेच असतो. का तर आपण जे वाचतो ते आपल्याला अपील नाही करता येत, आपल्याला पुढे वापरता येत नाही, म्हणजे आपण कोरे असतो. आपण जे वाचतो, आपण जे ज्ञान घेतो ते पुढे आपल्याला वापरता आलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मज्ञान झालंय असं आपण म्हणू शकतो. आणि निवृत्तीनाथ शांतपणे या आपल्या भावा बहिणीचा संवाद ऐकत होते आणि ज्ञानेश्वरांनी लगेच त्या पत्राला उत्तर लिहायचं असं ठरवलं. निवृत्तीनाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. एक प्रकारच्या लहरी त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाल्या. विचार, कल्पना यांचा सागर उमडला, असा उसळायला लागला आणि त्याच विचारांचे मोती शब्दरूप होऊन त्यांच्या भुर्जपत्रावरती ज्याच्यावर लिहित होते ते त्याच्यावर उमटायला लागले. एक एक ओवी, एक एक श्लोक त्यांच्याकडनं लिहिला जाऊ लागला आणि एक आपण जे म्हणतो आत्मरूप साकार व्हायला लागलं. जे त्यांना चांगदेवांना सांगायचं होतं ते सगळं त्याच्यामध्ये उमटायला लागलं. स्वस्ती श्री वटेश्रू, श्री म्हटलंय बघा, जो लपोनी जगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला की, असे वेगवेगळे श्लोक ते लिहायला लागले. आणि ओवीबद्ध सुरुवात त्यांनी केली आणि सुरुवात ती करत असताना पुढे 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 शिवनाथ एकदम थक्क झाला. सगळी भावंड बघायला लागली आणि त्यांचे बरोबर थोड्या वेळानं लेखन जे होतं ते त्यांनी ज्ञानेश्वरांनी थांबवलं. 65 ओव्यांचं पत्र त्यांनी चांगदेवांना लिहिलं आणि पुढे जाऊन हेच चांगदेव 65 म्हणून नावारूपाला आलं. चांगदेवांना आत्मज्ञान करून देणारं एवढ्या लहान भावंडांनी लिहिलेलं 1400 वर्ष तपश्चर्या केलेल्या योग्याला हे पत्र होतं आणि त्यालाच चांगदेव 65 असं पुढे म्हटलं गेलं. ते निवृत्तीनाथांनी वाचलं आणि ते भुर्जपत्र गुंडाळून त्यांनी शिवनाथाकडे दिलं. शिवनाथांनी ते वाचलं आणि एकदम आश्चर्यचकित झाले की एवढा लहान मुलगा, आपण चमत्कार म्हणतो पण नाही, हे दैवी रूप आहे काहीतरी.
एवढ्या पटापट अशा पद्धतीने 65 ओव्या लिहिणं आणि त्यांना खऱ्या अर्थात आपलं अस्तित्व दाखवून देणं, आपण काय केलं पाहिजे, काय चुकतंय, कुठे चुकतंय हे दाखवून देणं, एवढ्या मोठ्या सिद्धयोगी माणसाला ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांना साक्षात्कार झाल्यावरती ज्ञानेश्वरांना त्यांनी साक्षात लोटांगण घातलं. जिकडे आपल्याला ज्ञानाचा साक्षात्कार होतो तिथे आपण नतमस्तक झालंच पाहिजे मुलांनो. तिथे आपण अहम बाळगून चालत नाही. मग तो मोठा असो किंवा लहान असो. समजा एखाद्या लहान मुलाकडे खूप प्रतिभा असेल तर तिथे सुद्धा आपण नमतं घेतलं पाहिजे. कधीही अहम बाळगून चालणार नाही. आणि मग त्यामध्ये जी गोष्ट सांगितलेली होती ती कुठेतरी शिवनाथला समजली होती आणि सगळ्या भावंडांना नमस्कार करून ते पत्र घेऊन आपल्या अश्वावरती ते आरूढ झाले आणि ते निघाले घोड्यावर बसून आणि चांगदेव महाराजांच्या आश्रमाकडे वाटचाल करायला लागले. श्री ज्ञानेश्वरांच्या हातून चांगदेव 65ची मुलांना निर्मिती झाली होती. आणि यापुढे काय झालं हे आपण पुढच्या गोष्टीमध्ये बघणार आहोत. आवडली तुम्हाला आजची गोष्ट? आवडली असेल आणि ही माहिती जर का तुम्हाला कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी वाटत असेल तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा, वेगवेगळ्या लोकांना सांगा, ती लिहून काढा आणि पुढे पाठवा जरूर बरं का. माधवी राणे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा करायला. अशीच पुढची एक आणखी छान गोष्ट घेऊन भेटूया पुढल्या शनिवारी. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.